नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये सर्व प्लॅटफॉर्मवर व सध्या सोशल मीडियावर जे आहे मित्रांनो, एक शिक्षक भरती संदर्भाची एक बातमी जी आहे जी की जोरदार व्हायरल होत आहे. जी बातमी म्हणजेच की राज्यामध्ये आता 5 वर्ष शिक्षक भरती होणार नाही, अशी जी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण त्याच बातमीचा संपूर्ण खुलासा पाहण्यासाठी व या बातमी मागील सत्यता काय आहे आणि खरोखरच जे आहे इथून 5 वर्ष आपल्याला जे की शिक्षक भरतीसाठी वेट करावं लागणार आहे का, या संदर्भातचे जेवढे काही कमेंट्समध्ये आम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व तसेच सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या मित्रांनो, कारण का जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती व इतर भरतीचे सर्व काही अपडेट वेळोवेळी पाहायला मिळणारे असतील. आणि जे विद्यार्थी आपला CTET कमेंट्स करत होते, तर CTET ऑलरेडी आपली टेस्ट सिरीजची बॅच सुरू आहे. त्यांना जर जॉइन करायचं असेल तुम्हाला, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक आहे. तिथून तुम्ही आपली CTETची टेस्ट सिरीज बॅच स्पेशली एनरोल करू शकता. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो. तर आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. तर या ठिकाणी पाहू शकता, हे सकाळ न्यूज नेटवर्कचं जे आहे मित्रांनो बातमीपत्र आहे, ज्यामध्ये ही बातमी देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की मोठी बातमी, राज्यात आता 5 वर्ष होणार नाही शिक्षक भरती. संच मान्यतेचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय, माध्यमिक प्राथमिक शाळांमधील 20,000 शिक्षक अतिरिक्त. तर या ठिकाणी 20,000चा जो आहे आकडा या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त असल्याचा सांगितलेलं आहे. परंतु जी विस्तृत बातमी आहे त्यामध्ये आपल्याला याहूनही अधिक काही बाबी पाहायला मिळतात. जसे की या ठिकाणी खाली देखील त्यांनी सांगितलं आहे की पटसंख्येअभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या सुरुवातीला सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांच्याच जिल्ह्यात जे की समायोजन होईल, त्यानंतर विभाग स्तरावर आणि शेवटी राज्यात समायोजन केलं जाईल. तर 10वी-12वी बोर्ड परीक्षा व 9वी पर्यंतच्या परीक्षा संपल्यावर म्हणजेच की 1 एप्रिल ते 15 जून 2026 पूर्वी अतिरिक्त शिक्षकाचं जो की समायोजन पूर्ण होईल, असं जे आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. परंतु यामधल्या खालील बातमीमध्ये जी सत्यता आपल्याला सांगितलेली आहे ती आता इथून आपल्याला संपूर्ण पाहता येणार असेल. म्हणजेच काय, तर ही बातमी आहे सोलापूर, जे की शैक्षणिक वर्ष 2024-25 व 25-26 मधील संच मान्यतेनुसार पटसंख्येअभावी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील जे काही 8,600 शिक्षक जे की अतिरिक्त होत आहेत, त्यांचे समायोजन एप्रिल पासून सुरू होईल. तर आता जे की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जे की ऑलरेडी 8,000 जे की 600 शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त आहेत आणि जे काही नव्याने आता आपले TET किंवा टेट एक्झाम देऊन जे विद्यार्थी जे की शिक्षकासाठी तयारीसाठी आहेत आपल्याला, तर त्यांचे पूर्वीचे 8,600 शिक्षक अतिरिक्त होत आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर खाली आपण याची संपूर्ण आकडेवारी देखील पाहणार आहोत पॉइंट टू पॉइंट, की किती जागा रिक्त आहेत वगैरे त्या संदर्भाची. त्याचे समायोजन जे आहे या 8,600 शिक्षकांचं समायोजन, जे की समायोजन एप्रिल पासून सुरू होईल असं सांगितलेलं आहे. तर दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 3% पदे जे आहेत ते रिक्त होतात. तर पटसंख्येचे नवे निकष व अतिरिक्त शिक्षकांची संख्या पाहता पुढील 5 वर्ष शिक्षक भरती होणार नाही, अशी सद्यस्थिती असल्याचं जे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता वरिष्ठ अधिकारी कोण आहेत असं त्यांचं नाव या ठिकाणी काही उल्लेख केलेलं नाही आहे. परंतु जे काही उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक शाळा आहेत त्यामधील फक्त 3% पदे जे आहेत जे की रिक्त होतात. परंतु जे काही ऑलरेडीचे शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहेत यांचं जे आहे थोडक्यात पुन्हा जे होणार आहे. तर 8,000 शिक्षक अतिरिक्त असल्यामुळे यांची समायोजनाची जी की प्रक्रिया जी की एप्रिल पासून सुरू होईल असं सांगितलेलं आहे. तर आता हे अतिरिक्त असल्यामुळे आता नव्याने येणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी तर आता कसल्याही प्रकारचा मार्ग या ठिकाणी जे काही मोकळा नाही असं आपण म्हणू शकतो. परंतु मित्रांनो, जर आपण मागील या भरतीचा आपण विचार जर केला, तर मागील भरतीमध्ये देखील आपण त्यावेळेस देखील असंच आपल्याला आकडेवारी सांगण्यात आलेलं होतं, जसं की 22-23 मध्ये. तर आकडेवारी थोडक्यात सांगण्यात आलेली होती, तरी पण काही जिल्ह्यामध्ये जागा वगळता आपल्याला त्या ठिकाणी शिक्षक भरतीची जी की जाहिराती आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. तर काही जिल्हे त्यामध्ये वगळलेले होते, तर काही जिल्ह्यामध्ये आपल्याला शिक्षक भरतीच्या देखील जागा, ज्यामध्ये अतिरिक्त संख्या जरी असली तरी आपल्याला त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये जरी जागा आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या मित्रांनो. आता पुढे आपण पाहू नेमकं यामध्ये काय म्हटलेलं आहे. तर शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेची सुधारित आदेश काढला. त्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक संख्या निश्चित केली. त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या, पण न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्या. त्यामुळे आता नव्या निर्णयानुसार
संच मान्यता करण्यात आलेली आहे. तर दरवर्षी राज्यातील 2.5 ते 3 लाख उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी देतात. तर 1ली ते 8वीच्या वर्गावरील नियमासाठी टी तर पुढील वर्गावरील शिक्षकांसाठी टेटचे बंधन या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी थोडं बातमीमध्ये बातमीदार हा कन्फ्यूज झालेला आहे. कारण का आपल्याला माहित आहे टेट हे 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व वर्गासाठी हा कंपल्सरी लागतो. हे आय थिंक यामध्ये थोडं कन्फ्युजन त्यांना झालेलं आहे. परंतु ही बातमी थोडक्यामध्ये हा पॉइंट जर आपण वगळता, तर बाकी सर्व पॉइंट या ठिकाणी मुद्देसुद्धा आपल्याला समजावून सांगण्यात आलेला आहे. कारण का टीट आणि टेट यामध्ये फरक आहे आणि टेट हे जे आहे आपल्याला 1ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी हे कंपल्सरी असतं, हे थोडक्यामध्ये त्यांना माहिती नाही. तर त्यासाठी 1 ते 1.5 जे की लाख उमेदवार असतात. तर हो, तर टी यावर्षी जर आपण पाहिलं विद्यार्थी संख्या, तर यावर्षी 4 लाख प्लस विद्यार्थ्यांनी जे आहे टी परीक्षा थोडक्यामध्ये आपण दिलेली आहे, जी की रिसेंटली 23 नोव्हेंबर रोजी जी आहे ही परीक्षा आपली पूर्ण झालेली आहे. तर समोर काय म्हटलेलं आहे, की संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांशिवाय जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकासह खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे 15,000हून अधिक शिक्षक जे की अतिरिक्त होत आहेत. तर ह्यामध्ये देखील 15,000हून अधिक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. दरम्यान 22-23 मध्ये पवित्रा पोर्टलवरून शिक्षक भरती झाली, जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. तर दुसरीकडे संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे आता टी उत्तीर्ण उमेदवार शिक्षकांना जे की भरतीसाठी 4 ते 5 वर्ष वाट पाहावी लागेल, असं सूत्रांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. तर असे सूत्र जे आहे ते म्हणतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता समोर जे काही समयोजनानंतर जे काही समजतील रिक्त पदे त्यामधली माहिती काय म्हटलेलं आहे, की शैक्षणिक वर्ष 24-25 मधील संच मान्यता पूर्ण झाली आहे. तर 25-26 वर्षातील जे काही संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे. संच मान्यतेच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार दोन्ही वर्षातील जे काही आपण या ठिकाणी पाहिलेल्या तर अतिरिक्त शिक्षकांचे सर्व शाळांमधील रिक्त जागावर समयोजन होईल. तर समयोजनाची कार्यवाही पुरे झाल्यानंतरच राज्यातील एकूण जे काही रिक्त पदे समजतील. जसं की हे बरोबरच आहे मुद्दा जे की महेश पालकर सर आपले संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणेचे आहेत त्यांनी म्हटलेलं, जोपर्यंत सर्व पदे भरली जाणार नाहीत किंवा अतिरिक्त पदे जे आहेत जी भरली जाणार नाहीत, तोपर्यंत जे आहे एकूण जागा किती रिक्त आहेत हे सांगणं जे की स्पष्ट होणार नाही. जसं की ही लाईनची शेवटची लाईन महत्वाची आहे, की समयोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर जे आहे आपल्याला जे की राज्यातील एकूण पदे किती रिक्त आहेत आणि किती पदांची भरती होईल हे जे की सांगणं यावेळेस सद्यस्थितीमध्ये जे की अवघड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अगदी बरोबरच आहे. त्यानंतर पुढे आता आपण पाहू जे काही सध्याची स्थिती जे काही माध्यमिक शाळांची यामध्ये. तर माध्यमिक शाळांची स्थिती जर पाहिलं तर एकूण शाळा एकूण किती आहेत आपल्या जे काही 17,265 एकूण शाळा आहेत. त्यामध्ये कार्यरत शिक्षक किती आहेत? 1,70,000 एवढे जे आहे या ठिकाणी कार्यरत शिक्षक आहेत. त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या जे की 90 लाख आहे. तर यापैकी जी काही अतिरिक्त होणाऱ्या संख्या आहे शिक्षकांची जी की अंदाजे या ठिकाणी वर्तवलेला आहे. तर 8,600 शिक्षक या ठिकाणी जे की अतिरिक्त होत आहे. तर जोपर्यंत या 8,600 शिक्षकांचं समायोजन होत नाही, तोपर्यंत नवीन पदभरतीची जी की जाहिरात येणं अवघड आहे मित्रांनो सद्यस्थितीमध्ये आणि यांचं समायोजनाची प्रक्रिया जे की पुढील जे काही एप्रिल ते जून या महिन्यामध्ये जे की होणारी आहे म्हणजेच की 10वी, 12वी आणि 9वी पर्यंतच्या परीक्षा झाल्यानंतर जे काही यांची प्रक्रिया जे की पुढे करण्यात येईल असं जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता यामध्ये जर आपण पाहिलं तर जसं की आपली 22-23 ची भरती होती त्यामध्ये त्यावेळेस देखील अशाच प्रकारच्या आपल्याला काही अटी ऐकण्यामध्ये आलेल्या होत्या. तरी पण काही जिल्ह्यांमधील आपण जाहिराती पाहता आपल्याला जे आहे त्यामध्ये 1 ते 2 अशा जागा पाहायला मिळालेल्या होत्या. म्हणजेच की ज्या विद्यार्थ्यांचा टेटचा स्कोर जो आहे तो बऱ्यापैकी आहे, त्यांचे चान्स बऱ्यापैकी असतात, की एक जरी जागा झाली तरी त्यांना जे आहे त्यावर ते परिपूर्ण होणारे असतात. तर या बातमीमध्ये आपण जर पाहिलं तर समायोजनाची प्रक्रिया कशी होणार मध्ये आज आपण जर समजून घेतलं तर जे काही पट संख्या अभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या सुरुवातीला सेवा ज्येष्ठतेनुसार जे आहे त्यांच्या जिल्ह्याचे समायोजन होईल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर विभाग स्तरावर आणि शेवटी राज्यात कुठेही ज्या शाळांमध्ये पदे रिक्त आहेत जे काही रिक्त पदे आहेत ते समायोजन जे आहे ते केलं जाणार असेल. तर येत्या 10वी 12वी बोर्ड परीक्षा व 9वी पर्यंतच्या परीक्षा संपल्यावर म्हणजेच की 1 एप्रिल ते 15 जून 2026 पूर्वी जे आहे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन पूर्ण होईल असे माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे, की म्हणजे 2026 पर्यंत आपलं जे काही 15 जून 2026 पूर्वी जे आहे जे काही संपूर्ण हे पूर्ण होईल. त्यानंतरच आपल्याला जे काही संपूर्ण खरेखुरी आकडेवारी जे काही पाहता येणारी असेल. त्यामुळे जास्त काही घाबरण्याची
घाबरण्याचं कारण नाही, कारण का ह्यानंतर जे आपल्याला जे काही अतिरिक्त म्हणजे की हे संपूर्ण जे भरले जातील ह्या 26 जूनपर्यंत, त्यानंतर आपल्याला जे आहे एकूण जागा किती रिक्त आहेत, जाहिराती येतील का जाहिराती येत नाहीत, हे संपूर्ण आपल्याला त्यावेळेस स्पष्टपणे जे की कळणारं असेल. आता ही सध्याची जर तुम्ही हेडलाईन पाहून घाबरले असाल तर घाबरण्यासारखं काही कारण नाही मित्रांनो, कारण का यामध्ये देखील अजून काही टप्पे आहेत जे की परिपूर्ण होणं गरजेचं आहे. परंतु हे जोपर्यंत जुने शिक्षक म्हणजे की 8,600 आपल्याला आकडा दिलेला आहे, जोपर्यंत ते रुजू होत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन आकडा मिळणं अवघड आहे. त्यामुळे आपल्याला जून जे की 2026 पर्यंत वेट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला याचे संपूर्ण काही खुलासे या ठिकाणी जे की पाहायला मिळणारे आहेत. तर अशी होती ही बातमी. तर घाबरण्यासारखं काही नाही आहे. आपल्याला लवकरच नवीन सकारात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी जे काही नवीन जागा जे की पाहायला मिळू शकतात मित्रांनो. काही जिल्हे वगळतात तर काही जिल्ह्यामध्ये जे काही येण्याचे चान्सेस असतात. तर अशी होती बातमी. बातमी आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी मिळत असतील. आणि जे विद्यार्थी सी-टी-ईटीची तयारी करत आहेत आणि त्यांना जर समजा हिंदी भाषेत, मराठी भाषेमध्ये संपूर्ण पी-वाय-क्यू बेस किंवा त्यासोबत एक्सपेक्टेड क्वेश्चनची सराव तयारी करायची असेल, तर लगेचच्या लगेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या मित्रांनो तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.